लिमिटेड आहेत. त्यांना असं म्हणू शकत नाही, की एंटायर पुणे शहराच्या शिवसेनेचा ते चेहरा आहे. तर रवींद्र धंगेकरांच्या बाबतीत तेच, की धंगेकर हे अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. म्हणजे मनसे पहिल्यांदा शिवसेनेत होते, मग मनसेमध्ये गेले. मनसेमधून काँग्रेसमध्ये आले आणि आता काँग्रेसमधून पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत रवींद्र धंगेकर. त्यामुळे धंगेकरांना इतर लोक स्वीकारणार कारण त्यांना असं वाटतं, की हा उशिरा आला, हा नंतर आला आणि नंतर येऊन याला आम्ही नेता कसा करायचा? म्हणजे बाहेरून आलेल्याने आपल्या डोक्यावरती मिरा वाटल्यासारखं होतं. त्यामुळे धंगेकरांना पण तिथे लिमिटेड ॲक्सेस आहे आणि नाना भानगिरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे ते एका भागामधनं येतात शहराच्या आणि अ, नगरसेवक म्हणून निश्चित त्यांचं नेतृत्व चांगलं आहे. पण शहर म्हणून खरंच नाना भानगिरे हे यांचं नेतृत्व हे शहराच्या पातळीवरचं आहे का? हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्ह यासाठी पडतं, कारण ते त्यांना वेळ मिळून सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये सिद्ध झालं नाही. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचं ग्राउंडवरती नसणारं काम शहरामध्ये न दिलेला एकही ठोस चेहरा ज्याच्या चेहऱ्यावरती ज्याच्याकडे बघून, ज्याच्या ताकदीकडे बघून, ज्याच्या नेतृत्वाकडे बघून लोकं मतं देतील, असा कुठलाही चेहरा नव्हता आणि या सगळ्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला. शहर प्रमुखाचा पराभव होतो आणि पक्षाला महायुतीमध्ये पक्ष आहे, सत्तेमध्ये पक्ष आहे आणि अशा पक्षाला एकही नगरसेवक निवडून न आणता येणं मला असं वाटतं, की हे अत्यंत गंभीर आहे आणि नामुष्की आहे शिंदेच्या शिवसेनेवरती. नेत्यांना दोष द्यायचा का किंवा कोणाला दोष द्यायचा हा मुद्दा नाहीये. पण परत ग्राउंडवर उतरावं लागेल. पक्ष पहिल्यापासून बांधावं लागेल. एखाद्या चांगल्या व्यक्तीवरती ही जबाबदारी द्यावी लागेल आणि कुणीतरी म्हणजे काय घोषणांपुरता पुण्यात येणारा नेता असू द्या किंवा फक्त पत्रकार परिषदा घेण्यासाठी येणारा नेता, अशा पद्धतीने पुण्याची जबाबदारी देऊन चालणार नाही. तर फुल टाईम 24/7 पुण्यावरती काम करणारा नेता जर एकनाथ शिंदेनी दिला, तर त्याचे परिणाम जे आहेत ते पुढच्या 5 वर्षामध्ये दिसून येतील असं आपल्याला म्हणावं लागेल. अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत. पण तुम्ही जो तेजस प्रश्न विचारला होता, की याचा खापर कोणावरती फुटणार? तर एका व्यक्तीवरती याचं खापर फुटणार नाही. तर यासाठी मला वाटतं, की सगळेच जण जबाबदार असणार आहे. पण नुसते जबाबदार असून काही उपयोग नाही. तर त्याची जबाबदारी घेऊन पुढच्या काळात काम कोण करणार? हे सगळं बघणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे.